पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज रात्री 8 वाजता संबोधित करणार। ऑपरेशन सिंदूर संदर्भात मोदी काय बोलणार? मोदींच्या भाषणाकडे साऱ्या देशाचं लक्ष। आमचा लढा दहशतवाद्यांशी होता, पाकिस्तान लष्कराशी नाही। मात्र पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना साथ दिली। तिन्ही सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानची पोलखोल। पाकिस्तानचा हल्ला होणार हे माहीत असल्यानं आधीच तयारीत तिन्ही सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती। भारताच्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टीमला टक्कर देणं पाकिस्तानसाठी अशक्य असल्याचं केलं स्पष्ट। लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू जल करार अजूनही स्थगितच। पाकिस्तानसोबत राजनैतिक संबंधांबाबतही आक्रमक पवित्रा कायम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर। एसटी महामंडळामध्ये लवकरच होणार मेगा भरती। एसटी महामंडळ 25,000 बसेस विकत घेणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय। 10वी बोर्डाचा उद्या निकाल अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार। विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता। यंदा मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होणार, तर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून धडकणार। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम। कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, तर 14 वर्षांच्या कारकिर्दीत 30 शतकं तर 31 अर्धशतकं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।